चला आपण आज बनवूया रस्सम राईस। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी एकदा सांगते। आपण 4 टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर, इथे काही कोथिंबीरीच्या काड्या आहेत आणि ही चिंच। रस्समसाठी आपण जी पावडर बनवतो किंवा जो मसाला बनवतो त्यासाठी काय साहित्य लागतं ते मी सांगते। 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा तुरीची डाळ, 1 चमचा धने, 1 चमचा काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथ्या, थोडासा लसण, कढीपत्ता, थोडासा गूळ आणि काही लाल मिरच्या आणि काही बेसिक मसाले लागतात। मी ते रस्सममध्ये ॲड करताना तुम्हाला सांगेनच। यात आधी आपण या टोमॅटोला अशा अर्ध्यातून 2 भाग करूया आणि पातेल्यामध्ये बॉईल करण्यासाठी ठेवून देऊया। अशा अर्ध्यातून 2 भाग करायचे। आणि ही चिंच थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवून देऊया। आणि आता आपण इथे रस्समची पावडर तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये थोडंसं तूप टाकूया, यामध्ये ही चणा डाळ आणि तूर डाळ टाकून घेऊया। याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून घेऊया। डाळींचा थोडासा कलर चेंज होऊ लागला की त्यामध्ये धने, काळी मिरी, जिरे, मेथ्या हे व्यवस्थित परतून घेऊया। यामध्येच नंतर लाल सुकी मिरची, कढीपत्ता टाकून याला परतून घेऊया। गॅस बंद करून याला थंड होऊ देऊया। आपले टोमॅटो आता बॉईल झालेले आहेत, वरची साल काढून घेऊया अशी। हे टोमॅटो आपण मिक्सर मधून काढले तर ते एकदम बारीक फाईन होऊन जाते। त्याची टेस्ट व्यवस्थित नाही लागणार, तेवढी याची टेस्ट लागेल छान। रस्सम मध्ये टोमॅटोचा सार आला पाहिजे आणि याच्यामुळे ज्या बिया आहेत त्या निघून जातील, पण टोमॅटोचा सार तसाच राहिला जाईल। पहा आता यात वरती सर्व बियाच राहिलेले आहेत। चिंचेचं पाणी टाकूया। मिश्रण आपण एका कढईमध्ये ट्रान्सफर करूया। थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार हळद हे आता बॉईल करण्यासाठी ठेवून देऊया। हे बॉईल होईपर्यंत आपण त्याला गरम केला होता त्याची आपण पावडर करून घेऊया। हे वाटण आता आपण वाटून घेऊया। यामध्येच आपण थोडासा लसण टाकून थोडंसं जाडसरच वाटून घेऊया। आता यामध्ये आपण ही पावडर घालूया। ही पहा रस्समची कन्सिस्टन्सी। रस्सम जास्त घट्ट नसतं, त्याला पतलंच बनवावं लागतं। आता आपण तडका तयार करूया।